येवला येथील SND अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्र येवल्यामध्ये वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न झालाय। इंडियन आयडॉल फेम सुरभी कुलकर्णी उपस्थित होती। तिच्या डॉन, चंद्रा व फुलवंती सिनेमातील गाण्यावर विद्यार्थी बेधुंद झाले। महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाचं आपल्या अंगी असणाऱ्या विविध कलागुण, खेळ यांच्या सादरीकरणासाठी दर्जेदार व्यासपीठ दरवर्षी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलं जातं। यावर्षीच्या स्नेहसंमेलनात बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम यासारखी वैयक्तिक तसेच कबड्डी, क्रिकेट, व्हॉलीबॉल यांसारख्या सांघिक खेळांच्या स्पर्धांचं 7 दिवस उत्कृष्ट नियोजन महाविद्यालयामार्फत करण्यात आलं। 7 दिवस दररोज विविध प्रकारचे डेज जसे की साडी डे, टाय डे, ट्रॅडिशनल डे, ग्रुप डे इत्यादी साजरे करण्यात आले। सदर कार्यक्रमाद्वारे भारतीय संस्कृतीची परंपरा विद्यार्थ्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्व घडविण्यासाठी जाज्वल्य भूमिका निभावू शकते याची प्रचिती प्रत्येक विद्यार्थ्यानं आणि त्याच्या पालकांनी अनुभवली आहे। महाविद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले नृत्य, अभिनय, गायन, मिमिक्री, फॅशन शो इत्यादी विविध कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी गेली 15 दिवस अत्यंत परिश्रम घेतले होते। कार्यक्रमाची प्रस्तावना प्राध्यापक PM दंडगव्हाळ यांनी केला। एकूण 35 स्पर्धकांनी वैयक्तिक अथवा सांघिक सहभागाद्वारे नृत्यकला, अभिनय, गायन कला इत्यादींचं दिलखुलास सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकलेली आहे। या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्रभाऊ दराडे, सुरभी कुलकर्णी मान्यवर उपस्थित होते। बक्षीस वितरण प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य DM यादव यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केलेला आहे। स्थापत्य विभाग प्रमुख डॉक्टर US अन्सारी, मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉक्टर हरजित पवार, प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉक्टर विद्या निकम, संगणक विभाग प्रमुख डॉक्टर गिरीशा बोंबले, शैक्षणिक अधिष्ठाता प्राध्यापक संदीप येवले, रजिस्ट्रार प्राध्यापक दत्तात्रय क्षीरसागर, MBA विभाग प्रमुख प्राध्यापक PM दंडगव्हाळ, माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर प्रकाश रोकडे, इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख डॉक्टर पवन टापरे, मॅकॅट्रॉक्स विभाग प्रमुख डॉक्टर हर्षल राणे, विभाग प्रमुख डॉक्टर इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर विभाग प्रमुख प्राध्यापक गणेश ढाकी इतर प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते। सांस्कृतिक कार्यक्रमचे परीक्षक दिनेश भाणे होते। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष धरम व प्राध्यापक संदीप कराळे यांनी केले।